विदर्भ मराठवाड्याला सावकारी फास. हे बघा हो साहेब, बघा हे माती झालं बघा, सगळं माती. 1000 कोटींच्या सावकारी कर्जाचा विळखा. कायदे करूनही मनमानी व्याज वसुली. राज्यात कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचं सत्र अजूनही थांबायला तयार नाही. दुसरीकडे अधिकृत आणि अनधिकृत सावकारीचा विळखा बळीराजा भोवती आणखी घट्ट होतोय. विदर्भ आणि मराठवाड्यात तर ही स्थिती गंभीर आहे. 2025-26 या आर्थिक वर्षात परवानाधारक सावकारांनी 1288 कोटींचं कर्ज वाटल्याची धक्कादायक माहिती समोर आली. यामध्ये बिगर शेती कर्जाचं प्रमाण अधिक दाखवून मनमानी व्याज वसूल केलं जातं. अनधिकृत सावकारांकडून होणारी लूट रोखण्यात कायदे अपुरे पडत असून बँकिंग व्यवस्थेतील दोषांमुळे ग्रामीण भागात ही स्थिती गंभीर बनली. 12,211 नोंदणीकृत सावकारांकडून 5,54,00,000 व्यक्तींना 1,288 कोटींचं कर्ज वाटप झालंय. नोंदणी नसलेल्या अनधिकृत सावकारांची संख्या मोठी आहे, त्यांची कुठलीही नोंद नाही. बँकिंग दोषांमुळे शेतकऱ्यांना वार्षिक 60 ते 122% दरानं कर्ज घ्यावं लागतंय. बेकायदा जमिनी बळकावल्याप्रकरणी आतापर्यंत 549 जणांवर फौजदारी गुन्हे दाखल झाले. 2014 ते 2026 दरम्यान सावकारांनी बळकावलेली 874 हेक्टर जमीन मूळ मालकांना परत करण्यात आलेली आहे. दरम्यान या पार्श्वभूमीवर सहकार खातं आणि गृह विभाग यांची संयुक्त मोहीम राबवण्याचा प्रयत्न करून खाजगी सावकारीला पायबंद करू अशी ग्वाही मंत्री शंभूराज देसाईंनी दिली. माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि सहकार मंत्री मान्य बाळासाहेब पाटील साहेब, आपला जो प्रश्न आहे तो मुंबईला गेल्यावर मी त्या दोन्ही नेते मंडळींच्या कानावरती घालेन. परत एकदा जर असं काही जॉईंट मोहीम राबवता आली सहकार विभाग आणि गृह विभाग, तर नक्की ह्या खाजगी सावकारांना सुद्धा, आणि बऱ्यापैकी त्याच्यानंतर प्रतिबंध पायबंद त्याला बसला होता, कारवाई झाल्या, अटक झाली. त्यांची जी काय खोटे स्टॅम्प पेपर वगैरे खाजगी सावकारांनी विशेषतः विदर्भ मराठवाड्यात केली होती, आपण जप्त करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करून त्याला अटकही केली. त्यावेळी आपण ही मोहीम राबवलेली होती. कदाचित परत एकदा शासन त्याचा विचार करेल. महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रातील शेतकरी देशात सर्वात जास्त कर्जबाजारी आहे. 2025 मधील आकडेवारीनुसार राज्यातील शेतकऱ्यांवर खाजगी बँकांचं 7,93,789 कोटी, सहकारी बँकांचं 35,456 कोटी आणि ग्रामीण बँकांचं 9,004 कोटी कर्ज आहे. असे एकूण मिळून 8,38,249 कोटींचं कर्ज शेतकऱ्याच्या डोक्यावर आहे. थोडक्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची संख्या आणि त्यांच्यावरील कर्जाचा डोंगर गगनाला भिडण्याच्या मार्गावर आहे. अवैध सावकारीच्या विळख्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील एका शेतकऱ्याला आपली किडनी विकण्याची वेळ आल्याची धक्कादायक घटना नुकतीच घडली होती. प्रत्येक निवडणुकीत शेतकऱ्याचा 7/12 कोरा करण्याचं आश्वासन राजकीय पक्ष देत असतात. मात्र अस्मानी आणि सुलतानी संकटानं बळीराजा पिचलाय. बेभरवशाच्या शेतीमुळे तो सावकारी पाशात अडकत चाललाय. ब्युरो रिपोर्ट, सामटी.